तर बच्चू कडू यांनी शरद पवार यांची भेट घेतली त्यावेळेचा हा बैठकीमधला फोटो जो आहे तो आता समोर आलेला आहे। शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांग यांच्या मुद्द्यांसंदर्भात आपण शरद पवारांची भेट घेतल्याचं बच्चू कडूंनी स्पष्ट केलेलं आहे आणि त्यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला की महायुती सोडून आता बच्चू कडू मवियासोबत जाणार का, तर त्यावर अजून आपण विचार केलेला नाही असं बच्चू कडूंनी स्पष्ट केलं आहे। बच्चू कडू यांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे आणि आता ते बाहेर आलेले आहेत। बच्चू, काय नेमकी चर्चा झाली शरद पवारांसोबत? रोजगार हमीच्या संदर्भात पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं MRHS मध्ये कसे घेता येईल म्हणजे रोजगार हमीमध्ये, आणि दिव्यांगांच्या संदर्भात प्रकल्पग्रस्त असेल या सगळ्या संदर्भात चर्चा झाली। बाकी काय राजकीय चर्चा? कारण ज्या पद्धतीने तुम्ही भूमिका मी करायला आलो नाही प्लीज। पण मग काय भविष्यात काय होऊ शकतं की महाविकास आघाडी काही पण होऊ शकतं? अच्छा, सोबत जाण्याची शक्यता? हो, नक्की नाही। पण मग काय साधारणतः सरकारला काय अल्टिमेटम असेल? सरकारला नाही, मी माझे मुद्दे आहे ना शेतकरी शेतमजुरांचे, हे चव्हाट्यावर आणायचे आहे, मला चव्हाट्यावर आणायचे आहे। तुम्ही आता म्हटलं की भविष्यात काही होऊ शकतं। काय होऊ शकते? तर तुमचं पण काय होऊ शकतं, माझं पण काय होऊ शकतं। तुम्ही आता TV9 मध्ये ABP माझामध्ये जाऊ शकाल। पण महायुतीकडनं काय नेमकं काही चर्चा होते तुमच्या? आता आम्ही 13ला भेटू। 13 तारखेला भेटणार आहोत। हो। अच्छा, काय चर्चा साधारणतः? हेच या मुद्द्यावर चर्चा, मुद्द्याशिवाय काही नाही, हमारा कुछ नहीं है। पण तुम्ही एकूण सरकारकडे जाण्यासोबत शरद पवारांकडे आलात, काय संकेत देताय? ही चर्चा, हे मुद्दे चर्चेला आले पाहिजे, राजकीय मुद्दा झाला पाहिजे, शेतकरी, मजूर, कष्टकरी, दिव्यांगांचे। शरद पवारांकडनं काही ऑफर किंवा काय या सगळ्या संदर्भात तुम्ही सोबत आलं पाहिजे, कारण की तुम्ही शेतकरी चर्चा झाली, चांगले विषय आहे, हे केले पाहिजे, सोबत आलं पाहिजे काही म्हटलं? नाही, आम्ही चर्चा फक्त मुद्द्यावरच बोललो। बच्चू कडूंनी भेट घेतलेली आहे आणि भविष्यात काही होऊ शकतं असं बच्चू कडूंचं म्हणणं आहे। त्यामुळे भविष्यात जर ते महाविकास आघाडीत सोबत आले तर नवल वाटायला नको। कॅमेरामन अभिजित पिसेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे।